टेक्नोटीच या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांच्याविषयी माहिती। संत गाडगेबाबांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेनगाव येथे 23 फेब्रुवारी 1876 साली झाला। त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर हे होते, तर आईचे नाव सखुबाई होते। डेबूजीच्या बालपणीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले। घरची परिस्थिती गरिबीची असल्याने ते त्यांच्या मामाकडे राहण्यास गेले। मामाच्या गावी त्यांनी कष्टाची कामे केली, तसेच ते शेतात कामे करत गुरेढोरे राखत असत। अशी सर्व कामे गाडगेबाबांनी मनापासून केली। मिळणारे पैसे काटकसरीने खर्च करत असत। कालांतराने त्यांचा विवाह कुताबाईशी झाला, परंतु त्यांचे मन प्रपंचात आणि शेतात रमले नाही। गाडगेबाबा घरातून बाहेर पडले। त्यांना समाज परिवर्तन करायचे होते। ते गावोगावी फिरायचे। अंगात फाटके कपडे, हातात काठी असा त्यांचा वेश होता। त्यांनी शिक्षण जरी घेतले नसले तरी त्यांची बुद्धिमत्ता प्रखर होती। ते गावोगावी जाऊन कीर्तन करू लागले। गाडगेबाबा जे मिळेल ते खात होते, गाव साफ करत होते, मिळेल तेथे झोप घेत होते। त्यांच्या हातात नेहमी एक गाडगे असायचे, म्हणून लोक त्यांना गाडगेबाबा म्हणू लागले। गाडगेबाबांनी समाजाचे निरीक्षण केले। लोकांच्या मनात अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा आहेत हे त्यांनी जाणले। लोक अज्ञानी आहेत। अज्ञानामुळे त्यांची मने भीतीने त्रस्त झाली आहेत। लोकांना अनेक प्रकारची व्यसने आहेत व त्या व्यसनामुळे त्यांच्या प्रपंचात दुःख भरलेले आहे हे त्यांनी जाणले। देवाच्या नावावर लोक अनेक प्राण्यांचा बळी देत आहेत। धर्माचा खरा विचार लोकांपर्यंत पोचला नाही याची त्यांना जाणीव झाली। समाज जागृत करायचे प्रभावी साधन म्हणजे वारकरी कीर्तन हे आहे, म्हणून ते गावोगावी जाऊन कीर्तन करू लागले। गाडगेबाबांनी समाजातील अस्पृश्यता पाहिली होती। ते लोकांना कीर्तनातून प्रश्न विचारत, जर देव एक आहे, सर्वांमध्ये आहे, तर कोण छोटा आणि कोण मोठा? देवाने अहिंसा शिकवली, तुम्ही प्राण्यांची हिंसा करता आणि देवाला नैवेद्य दाखवून खाता, मग अशा वागण्याने देव तुम्हाला कसा प्राप्त होईल? असे ते म्हणत। असा कसा तुमचा देव कोंबड्यांचा घेतो जीव? गाडगेबाबा प्रश्न उत्तराच्या स्वरूपात लोकांना ज्ञान देत असत। गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा असा सदैव जयघोष करत असत। त्यांच्या कीर्तनाला गर्दी वाढू लागली। गावोगावी जाऊन ते कीर्तन करू लागले। लोकांत मिळून मिसळून ते राहत होते, त्यामुळे लोकांना त्यांच्याबद्दल आपुलकी वाटू लागली। गावातील लोकांना ते स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत। हातात खराटा घेऊन लोकांचे अंगण साफ करत। त्यांचे कार्य पाहून लोकही त्यांच्यामध्ये सहभागी होऊ लागले। अंतःकरण स्वच्छ करायचे असेल तर बाह्य स्वच्छता करायला शिका, असे ते सांगत। आपल्या आचरणातून ते समाजाला उपदेश करत गावात सुधारणा करून ते पुढील गावी जात असत। गाडगेबाबांच्या मनात संतांबद्दल नितांत आदर होता, तसेच ते सर्व धर्माचा आदर करत। धर्माचा गाभा निस्वार्थ प्रेम आहे असे ते सांगत। एकमेकांना सहकार्य करण्यास त्यांनी शिकवले। काही काळासाठी आपण पृथ्वीवर आलो आहे म्हणून चांगले वागा। आत एक व बाहेर एक असे खोटेपणाने वागू नका। खोटेपणाने वागता म्हणजे तुम्ही स्वतःला फसविता, असे ते सांगत। देवावर विश्वास ठेवा, परिश्रम करा, आपले काम करावयास भिवू नका। खोटी प्रतिष्ठा ठेवू नका। सेवा कार्यात रमून जा। सत्कार्य करा। रोज आपण काय सत्कार्य करतो याचा विचार करा। प्रत्येक पाऊल सन्मार्गाने टाकले तर तुमचे कल्याण होईल। वाईटाचे फळ वाईट व चांगल्याचे फळ चांगले हे लक्षात ठेवा, असे त्यांचे मौलिक विचार होते। गाडगेबाबांचे कार्य पाहून अनेकांनी त्यांना मदत केली। त्या पैशाने त्यांनी आळंदी, नाशिक, अकोला, सातारा अशा अनेक ठिकाणी लोकांसाठी मोठमोठ्या धर्मशाळा बांधल्या। कोणी पक्वान दिले तर ते गरिबांना देत असत व आपण साधे अन्न खात असत। अनेक रोगी माणसांसाठी त्यांनी दवाखानेही बांधले।
गाडगे बाबांनी श्री गाडगे महाराज मिशन या नावाची रजिस्टर्ड संस्था स्थापन केली. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी समाजाचे प्रबोधन केले. गाडगे महाराजांच्या कार्याचा सन्मान करत महाराष्ट्र शासनाने 2001 मध्ये संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानाची सुरुवात केली. जे ग्रामस्थ आपल्या गावाला स्वच्छ ठेवतात त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. अमरावती विद्यापीठाचे नाव देखील संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे ठेवण्यात आले आहे. अशा या महान संताचा मृत्यू 20 डिसेंबर 1956 साली झाला. अशा या थोर समाजसुधारकास माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद.